नमस्कार, मी निवेदिता करलकर माझ्या चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज मी तुम्हाला नारळाचे लाडू म्हणजे खोबऱ्याचे लाडू कसे करायचे ते दाखवणार आहे। तर हे बघा किती छान लाडू झालेले आहेत, अगदी मऊ लुसलुशीत। म्हणजे तुम्ही जर नैवेद्य करायचा असेल, आता गणपती जवळ आले आहेत ना, गौरी गणपती, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मस्त म्हणजे ताज्या नारळापासून मी केलेलं आहे, करू शकता तुम्ही आणि एकदम स्वादिष्ट होतात। चला तर मग आपण सुरू करूया। तर खोबऱ्याच्या लाडवासाठी आपल्याला मी एक नारळ घेतलेला आहे किसून, आणि तो मी असा किसला आहे। हे बघा, हे काळं काळं आहे ते मी काढलेलं नाही आहे, वर असं किसून घेतलेलं आहे मी। तर याचं माप सांगते तुम्हाला। हे 250 ग्रॅम भरलं आहे खोबरं, आणि त्यासाठी मी 200 ग्रॅम साखर घेतली आहे, आणि हा डेसिकेटेड कोकोनट आहे थोडासा घेतला आहे लाडू झाल्यानंतर ते घोळवायला त्याच्यामध्ये। ही मिल्क पावडर आहे अर्धी वाटी, आणि वेलची पूड आहे 1 चमचा, आणि 1 कप मलाई सकट मी दूध घेतलेलं आहे। तर आता तुम्हाला दाखवते। हा जो कप आहे मेजरिंग कप, तो मी असा भरून असे हे 2 घेतलेले आहेत, असं गच्च भरून घेतलं आहे, असं दाबून घेतलेले आहे, असं दाबून घेतलं आहे। तर हे 250 ग्रॅम भरलं आहे मी, मोजूनच घेतलं आहे मी। तर आधी आपण पॅन ठेवला आहे गॅसवर, तर तूप घालून घेऊया 1 चमचा। तसं तर तूप घालायची काही गरज नाही आहे, खोबऱ्यामध्ये नॅचरल असं तेल असतं। आता आपण हे परतून घेऊया बारीक गॅसवर। मंद गॅसवर आपण हे 2-3 मिनिटं असं परतून घेऊया। म्हणजे त्याच्यात थोडंसं मॉइश्चर कमी होईल। सतत आपल्याला ढवळायला लागतं, असंच ठेवून जमत नाही। असं ठेवलं तर मग करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण सतत हे ढवळत राहायचं असतं। थोडंसं मॉइश्चर कमी झालं की मग आपण त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया। आता हे मी मलाई सकट दूध घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यात ओतून घेऊया। थोडंसं दूध आटल्यावर आपण त्याच्यामध्ये साखर टाकूया। तर ही साखर पण टाकून घेऊया आपण। साखर आता विरघळली आहे, तर आपल्याला हे सगळं आटवून घ्यायचं आहे। आता मोठा गॅस केला आहे मी। आता हे सगळं मिश्रण आटत आलं आहे। आपण याच्यामध्ये आता बाइंडिंगसाठी मिल्क पावडर टाकूया, आणि वेलची पावडर पण टाकून घेऊया। हे आता आपल्या पॅनपासून सुटायला लागलं ना मिश्रण, की मग आपण
गॅस बंद करूया. हे आता कसं पाणी राहिलेलं आहे, पूर्ण आटायला पाहिजे, मगच ते लाडू वळले जातात. आता हे आपलं लाडवाचं मिश्रण रेडी झालेलं आहे. तर ताटात काढून घेऊया. थंड व्हायला ठेवूया, मग आपण लाडू वळून घेऊया. थोडं कोमट झालं आता हे. आपण आता बनवून घेऊया लाडू मीडियम साईजचे. अगदी जोर देऊन दाबायची नाही. हे का आता हे डेसिकेटेड कोकोनट आहे, त्याच्यात आपण हे घोळवून घेऊया. एकाच साईजमध्ये पाहिजे तर आपण अशी ना एक वाटी घ्यायची अशी, आणि त्या साईजमध्ये आपण बनवायची. तर मी सर्व लाडू बनवून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. तर आपले खोबऱ्याचे लाडू रेडी झाले आहेत. तर मी माझ्या नातवाला आता खायला देते. त्याला तर खूपच आवडतात हे लाडू. तो नेहमी सांगतो की आजी लाडू कर, खोबऱ्याचे लाडू कर. तर तो आता शाळेतून आला आहे, त्याला मी देते. बाबू हे लाडू खाऊन बघ, खोबऱ्याचा कोकोनट लड्डू. कसे झाले बाबू? मस्त झाले. हां, मस्त गोड आणि स्वादिष्ट झाले आहे माझ्या आजीचे लाडू. थँक्यू. माझ्या आजीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येत्या गणपतीला लाडू बनवा. बाय.